चुणचुणीत होती नागू. ती म्हणली, बाबा आपण इथं काम करतो कुळ म्हणून, मग येत नाही कधी मालक खंडणी वसूल करायला, वाटा मागायला? आलं पाहिजे की नाही? अगं नाही येत, कारण आपण त्याला त्याच्या वाट्याचं पोच करतो. तरी सुद्धा बाबा यायला काय हरकत आहे एखाद दिवशी? बाबा पांडुरंग येईल का हो? मळ्याचा मालक येईल का आपल्या मळ्यात? सावतोबा पटकन बोलून गेले, येईल. तू बोलावलंस, तू त्याला हाक मारली तर तुझ्याकरता तो येईल. संतांच्या मुखातनं शब्द गेला, वाणी खोटी नाही ठरणार. श्रोते हो, आता जबाबदारी भगवंताला घ्यावी लागेल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. संताच्या मुखातला शब्द आहे ना, आता जबाबदारी भगवंताची. बाबा भगवंत येईल का? सावतोबा म्हणतात, येणार नागू भगवंत. संवाद संपला आणि नागूनी करावं काय? काहीतरी निरोप देऊया म्हणली पांडुरंगाकडे. म्हणून चुणचुणीत पोरगी उठली, पाट 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 भाजी खोडली, पेंड्या बनवल्या आणि परकराच्या ओच्यात, परकर पोलक घालायच्या पोरी पूर्वीच्या, ते परकराच्या ओच्यात ते भाजी घेतली आणि जिथून त्या रस्त्यावरून दिंड्या चालल्या होत्या ना, त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. समोरून एक दिंडी येताना दिसली. मनात विचार करते, ही भाजी पांडुरंगाला पोच करते आणि भाजी बरोबर निरोप देते, मळ्याचा मालक आहेस ना, मळ्यात येऊन जा. इतकं सोपं छान भक्तीचं रूपक. आणि ही त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. आता दिंडीमध्ये असणारे, मी म्हटलं ना की माळा गळ्यात असल्या म्हणजे सगळंच असलं असं नाही ना. माळेला मणी 108 असतात, काहींकडे तेवढ्या खोड्या असतात. त्यामुळे ते जरा उलट्या काळजाची होती सगळी मंडळी. दिंडीतली आली आणि ती पोरगी अशी समोर दिसली, 8 वर्षाची नागू. ती त्यांना सामोरी आली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल त्यांचं चालू आहे बरं का. जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. ही अशी आडवी आली आणि दिंडी मालकांचं डोकं फिरलं. म्हणाले, कोण आहेस तू? मी नागू, सावतोबांची मुलगी आहे. माझी एवढी भाजी पांडुरंगाला द्याल का हो? मळ्याचा मालक आहे आमच्या, एवढी भाजी त्याला पोच कराल? ते दिंडी प्रमुख, दिंडी मालक म्हणले, कार्टे हो बाजूला, बाप तर कधी जात नाही पंढरपूरला, आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही तुझा गडी समजलीस? चाल बाजूला हो. पण ढकलून दिलो, धक्का मारला, भाजी खाली पडली, तुडवत निघून गेले. सावतोबा म्हणतात, लेकरामध्ये देव दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? निघून गेले. रडायला लागली. सगळी भाजी खराब झाली, पायदळी तुडवली. पुन्हा आली, सावतोबांना मिठी मारली, बाबा बाबा पांडुरंगाला भाजी पोहोचेल का हो? कोण देईल? दुसरी भाजी गोळा केली आणि संकल्प केला, बाबा जोपर्यंत पांडुरंग म्हणजे मळ्याचा मालक मळ्यात येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा घोट घेणार नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट घेणार नाही. 8 वर्षाची मुलगी संकल्प करते. आमच्याकडे संकल्प आम्ही फार करतो, पण ते संकल्प तेवढ्याच पुरतेच असतात, 1 जानेवारी पुरतेच, नाही का? पांडुरंग मळ्यात येईपर्यंत मी जेवणार नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही घेणार. नवमीचा दिवस होता, दिवस संपला. दशमीचा दिवस उजाडला. पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाही, चेहरा निस्तेज पडायला लागला, ग्लानी यायला लागली डोळ्यावर. 2-3 दिंड्या अशाच निघून गेल्या, भाजी नेलीच नाही. आणि मग दशमी दिवशी संध्याकाळच्या वेळेला दिंडी येताना दिसली. म्हणाली, आता तरी पांडुरंग यायला पाहिजे. सदृदय दयागण भगवंताला सहन नाही झालं. सावतोबा म्हणतात, पांडुरंग परमात्म्या पोरीकडे बघवत नाहीये, माझ्या मुखातनं तू बोललायस येईल म्हणून पांडुरंग मळ्याचा मालक, तुला आलं पाहिजे. म्हणून सावतोबांनी गळ घालावी आणि दयागण भगवंतांना दया यावी. वीट सोडली हो देवानी. हिनी पटापट संध्याकाळच्या वेळेला भाजी खोडली, आपल्या परकराच्या ओच्यात भाजी घेतली आणि दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. आणि आताची दिंडी आगळी वेगळी होती. 10 दिशांचं तेज भाकलेलं बाजूनी, 4ही बाजूंनी 10 दिशांचे दिक्पाल होते गळ्यामध्ये टाळ घेऊन. आणि दिंडी प्रमुख म्हणून साक्षात पंढरीश पंडा परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. निघाली दिंडी समोरून आणि नागू आडवी आली, दिंडीला सामोरी आली. पांडुरंग परमात्मा त्या लेकीकडे पाहिलं, डोळे खोल गेले होते. अक्षरशः पोटात कण नाही हो अन्नाचा. 8 वर्षाची पोरगी. आणि हळूच, आधी दूध सुद्धा म्हणतात ना,
जर भाजलं तर ताक सुद्धा माणूस फुंकून पितो, होय की नाही? दुधाने तोंड भाजलं तर. तिला अनुभव होते आधीचे, म्हणून हळूच सामोरी आली. अंदाज घेतला, वारकरी दादा पंढरपूरला निघालात का हो? पांडुरंग परमात्मा म्हणतात, हो बाळा. का ग, काही वस्तू द्यायची आहे का? तिला असं वाटलं किती दयाळू आहेत, स्वतःहून विचारलं काही न्यायचंय का म्हणून. तिने असा परकर पुढे केला, म्हणाले, हे बघा ही भाजी आहे, पांडुरंगाला द्यायची. न्याल का हो एवढी? आमच्या मळ्याचा मालक आहे तो, पण येत नाही हो कधी मळ्यात. माझे बाबा म्हणले तो येईल, एवढी त्याला भाजी पोच कराल का? आणि त्याला सांगा. स्वतः भगवंत तिचा भाव पाहिला आणि भाजी घेतली. आणि भगवंत थोडस पुढे निघून गेले बरं का, 2 पावलं. परत मागे आले, म्हणाले, बाळा काय म्हणालीस नाव तुझं? नागू. नागू, बरं. अगं नागू, वस्तू दिल्यानंतर काहीतरी निरोप द्यायचा असतो, मग काही निरोप नाही का तुझा? निरोप आहे म्हणली. किती दयाळू दिसता हो तुम्ही. नाहीतर ते वाघाचे वारकरी माझी भाजी पायदळीत उडवली. तुम्ही किती दयाळू दिसता, अगदी माझ्या पांडुरंगासारखे दिसता. भगवंत म्हणले, मेकअप चुकलंय की काय माझं? ओळखलं की काय हिनी? अगदी आमच्या पांडुरंगासारखे दयाळू दिसता म्हणाली. बर काय निरोप आहे सांग म्हणाले. निरोप एवढाच आहे की कधीतरी येत जा म्हणाव, मळ्याचा मालक आहेस ना, ये मळ्यात कधीतरी. आणि एकटा येऊ नको, रुक्मिणी आईला घेऊन ये. मी तिला काही काम नाही पडू देणार. वडिलांना सांगून एक छान छोटीशी झोपडी बांधायला सांगेन, रोज आई जुईच्या फुलांचा गजरा करून देईन, पण आईला घेऊन ये म्हणून सांग. सांगाल का एवढा निरोप दादा? भगवंत म्हणाले, सांगतो. म्हणून निघाले पुढे. आणि या लेखीला एवढा आनंद झाला, नाचायला लागली हो. मळ्याचा मालक येणार, पांडुरंग येणार. शेजारच्या पोरींना मैत्रिणींना सांगायला लागली, आता येईल, आता येईल. आता नाचायला लागली. एकादशीचा दिवस उजाडला. एकादशीचा दिवस उजाडला. पोटात अन्नाचा कण नव्हता. ग्लानी आली. सावतोबांनी उचलून घेतलं. नागू, नागू डोळे उघड बाळा, डोळे उघड. आला का पांडुरंग? आला का पांडुरंग? आली का रुक्मिणी आई? कुठाय बाबा, कुठाय? पुन्हा डोळे मिटावेत. सावतोबांनी तोंडावर पाणी मारावं. नागू, पाण्याचा तरी घोट घे, 2 घास खाऊन घे. अगं येईल पांडुरंग, येईल पांडुरंग. नाही नाही, पांडुरंग आल्याशिवाय मी जेवणार नाही, मी पाणी नाही पिणार. शेवटी सावतोबांनी पांडुरंगाची करुणा भाकावी. भगवंत आता बघा तुम्हीच काय ते. आणि इकडे पंढरपुरामध्ये ही गर्दी, सगळी संत मंडळी जमलीये. एकादशीचा दिवस, महान पर्व काळ. ज्ञानोबा, नामदेवादी अधिकारी मंडळी पंढरपुरात आहेत, दर्शन घेतायत. संत भार पंढरी.